तर उषा वैद्य यांची दुसरी कविता सूर्यास्त ही आहे. अंबोलीच्या घाटात पाहते सूर्यास्त. अंबोलीच्या घाटात पाहते सूर्यास्त, एका शताब्दीचा अस्त, मी एक पांथस्त. अंबोलीच्या घाटात पाहते सूर्यास्त, एका शताब्दीचा अस्त, मी एक पांथस्त. किती वेळा उगवला, किती वेळा मावळला, किती वेळा उगवला, किती वेळा मावळला, हे कोडं अजून उलगडलं नाही मानवाला. एकमेकांचा हात धरून क्षण निरंतर धावत आहेत. एकमेकांचा हात धरून क्षण निरंतर धावत आहेत. काळाचा ओघ अखंड राखत आहे. काळाचा ओघ अखंड राखत आहे. यात माझं स्थान, यात माझं स्थान किती आणि कोणतं, यात माझं स्थान किती आणि कोणतं, विचार करता मन होतं संभ्रांत. स्वतःच्या संदर्भात तर ते आयुष्यभर, काळाच्या संदर्भात पळाचाही पळभर. इतकं नगण्य मन होतं थोडं विषण्ण. मावळतीच्या किरणात धुळीकणांचा नाच आहे. मावळतीच्या किरणात धुळीकणांचा नाच आहे. समोरच सह्याद्री स्थिर उंच उभा आहे. कणाला कण चिकटत आहे, एकमेकांना धरून आहे. म्हणूनच सह्याद्रीचे मस्तक उंच आहे. म्हणूनच सह्याद्रीचं मस्तक उंच आहे. वादळ वारे झेलते आहे. जर हे कण विखुरतील, जर हे कण विखुरतील, चहूकडे पसरतील, तर उरेल कुणाला गिरीनित्याची दर्याखोरी, तर उरेल कुठली गिरीनित्याची दर्याखोरी. मावळतीचा आदित्य सांगतो आहे एक सत्य. मावळतीचा आदित्य सांगतो आहे एक सत्य. हवं असेल अर्थपूर्ण अस्तित्व, हवं असेल अर्थपूर्ण अस्तित्व, आणि टिकवायचं असेल स्वत्व, तर पाळावं लागेल एक तत्व. मावळतीचा आदित्य सांगतो आहे एक सत्य. हवं असेल अर्थपूर्ण अस्तित्व, आणि टिकवायचं असेल स्वत्व, तर पाळावं लागेल एक तत्व. पुढच्याचा हात घ्यावा लागेल, पुढच्याचा हात धरावा लागेल, मागच्याला आधार द्यावा लागेल. हातात हात गुंफून चालावं लागेल, माणुसकीचा शोध चिरंतर राखावा लागेल. पुढच्याचा हात धरावा लागेल, मागच्याला आधार द्यावा लागेल, हातात हात गुंफून चालावं लागेल, माणुसकीचा ओघ चिरंतन राखावा लागेल. नारायणा, तुला जायला हवं, नारायणा तुला जायला हवं, तू तर आहेस व्रतस्थ. मलाही निघायला हवं, मी तर आहे एक पांथस्त. नारायणा तुला जायला हवं, तू तर आहेस व्रतस्थ. मलाही निघायला हवं, मी तर एक पांथस्त. जाता जाता स्वीकार माझे शतकोटी प्रणिपात, जाता जाता स्वीकार माझे शतकोटी प्रणिपात. धियो त्वं मां प्रचोदयात्, धियो त्वं मां प्रचोदयात्.